वज्जर येथील डॅमवर निसर्गाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या मित्रमैत्रिणीला अडवून मित्राच्या मानेवर चाकू लावून दोघांचे मोबाईल नगदीसह दुचाकी हिसकावून पळ काढणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन परतवाडा पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले। परतवाडा पोलिसांनी सापळा रचून आरोपीजवळील चोरीची दुचाकीसह आरोपीजवळील 2 दुचाकी, मोबाईल, चाकू असा एकूण 1,86,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात परतवाडा पोलिसांना यश आले आहे। परतवाडा पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या वज्जर येथील डॅमचा आनंद घेण्यासाठी अचलपूर मेहरापुरा येथे राहणारे फिर्यादी आदित्य रामराव बर्वे यांच्यासह त्यांची मैत्रीण 28 फेब्रुवारीला दाखल झाले। तेथून दुचाकीने परत येत असताना मधातच त्यांना अज्ञात इसमांनी दुचाकी अडवली। यात फिर्यादी आदित्य याच्या मानेवर चाकू ठेवून फिर्यादीसह मैत्रिणीचा मोबाईल आणि नगदी 1,600 रुपये हिसकावून घेतले। एवढंच नाही तर दुचाकी हिसकावून पसार झाले। याची तक्रार परतवाडा पोलीस स्टेशन येथे करण्यात आली। पोलिसांनी लगेच सूत्रे हलवून आरोपीच्या शोधात पोलीस पथक रवाना झाले। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून सापळा रचला असता पोलीस आल्याची भनक लागताच आरोपी पळण्याच्या बेतात असताना लगेच धाव घेऊन सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले। यात परतवाडा शहरात राहणारे सलीम खान उर्फ कल्लू साबिर खान, शेख शाहिद उर्फ मोंदू शेख रझीक, शेख सादिक उर्फ चिची शेख सलीमसह अचलपूर सराईतपुरा राहणारा आरोपी प्रणय रघुनाथ बादशे या सर्व आरोपींना काहीच तासात ताब्यात घेण्यात परतवाडा पोलिसांना यश आले। पोलिसांनी आरोपीजवळील फिर्यादीची दुचाकीसह 2 इतर चोरीच्या दुचाकी, नगदी 1,600 रुपये, चाकू असा एकूण 1,86,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकारी अतुल कुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनात परतवाडा पोलीस निरीक्षक शिरस्कार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी, पोलीस कर्मचारी सचिन होले, सुधीर राऊत, उमेश सावरकर, मनीष काटोलकर, जितेश बांबिल, घनश्याम किरोडे यांनी केली।